नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 9 सोडवणार आहोत. कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स सोडूया. मित्रांनो, हे सर्व मिक्स्ड नंबर आहेत, म्हणजे 7 2/5 किंवा 5 1/6 हे कोणते आहेत? मिक्स्ड नंबर आहेत. याच्यात तीन नंबर आहेत, 1 2 3 1 2 3, म्हणजे हे मिक्स्ड नंबर आहेत. यांना काय म्हणायचं? मिक्स्ड नंबर. आणि आपणास इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये यांना कन्वर्ट करायचं आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स म्हणजे काय आहे? फक्त न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर असला पाहिजे, त्याच्यामध्ये दोनच नंबर असले पाहिजेत. समजा हा काय? इम्प्रॉपर फ्रॅक्शन या टाईपमध्ये कन्वर्ट करायचं. इथे 3 नंबर आहेत, तर त्याचं कन्वर्शन आपल्याला या अशा फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. आता एक्झाम्पल पहिलं सोडू आपण, म्हणजे लक्षात येईल. आता 7 2/5 हा दिला आपणास मिक्स नंबर. तर याचं काय करायचं आपण? याचा अर्थ असा होतो, म्हणजे 7 2/5 7 इंटिजर आहे, हा म्हणजे पूर्ण नंबर आहे, आणि प्लस 2/5 आहे, असा अर्थ होतो याचा. समजा 5 1/2 5 1/2 म्हणजे काय? 5 पूर्ण नंबर आहे, इंटिजर, आणि प्लस 1/2 5 1/2 म्हणजे 5.5 5.5 म्हणजे 5 आणि हाफ, म्हणजे 5 फुल 5 आणि हाफ 1 हाफ, म्हणजे 5 1/2. त्याचा अर्थ काय होतो? 5 प्लस 1/2. तसं आहे याचा अर्थ काय होईल? 3 प्लस 1/2 3.5. 3 इंटिजर 1/2 म्हणजे काय? 3 प्लस 1/2. त्याप्रमाणे येथे आपणास 7 इंटिजर आहे आणि 2/5, तर याला आपण असं लिहू शकतो, 7 प्लस 2/5. आता 7 खाली काहीच नाही आहे, डिनोमिनेटर नाही आहे म्हणजे 1 असतोच. समजा 1 आपण गृहीत धरला, डिनोमिनेटर 1 आहे. तर आता काय करायचं? यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हा डिनोमिनेटर तर हा न्यूमेरेटर, आणि हा डिनोमिनेटर तर हा न्यूमेरेटर, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि नंतर डिनोमिनेटर आणि हा डिनोमिनेटर, म्हणजे 7 × 5 किती होतील? 35 प्लस 2 × 1 म्हणजे 2, आणि डिनोमिनेटर 5 × 1 म्हणजे 5, म्हणजे आन्सर काय येईल? 35 प्लस 2 म्हणजे 37/5. एक तर असं करता येईल आपणास, किंवा हे आपण असं लिहू शकतो ना, 7 प्लस 2/5. तर आता येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन न करता आपण काय करायचं? आता येथे 5 डिनोमिनेटर आहे, येथे 1 आहे, दोघांची इक्वल करण्यासाठी येथे आपणास 5 पाहिजे. येथे 5 पाहिजे म्हणून काय करावं लागेल? या न्यूमेरेटरला आणि या डिनोमिनेटरला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 7 × 5 आणि 1 × 5 होईल, आणि प्लस हा फ्रॅक्शन ॲज इट इज, म्हणजे याचा अर्थ काय होईल? 35 आणि 5 × 5 5 × 1 म्हणजे 5, आणि प्लस 2/5. तर आता दोघांचे डिनोमिनेटर सेम झालेले आहेत. डिनोमिनेटर जर सेम असतील तर आपण न्यूमेरेटरची ॲडिशन घेऊ शकतो, म्हणजे 35 प्लस 2 आणि एकच डिनोमिनेटर येईल आपला 5, म्हणजे आन्सर येईल 37/5. एक तर अशा पद्धतीने काढता येईल, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून असंही करता येईल. याने याला मल्टिप्लाय, याने याला मल्टिप्लाय, आणि याने याला, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. एकदा असं, एकदा असं, आणि एकदा या पद्धतीनं. आता नेक्स्ट सेकंड, 5 इंटिजर 1/6. तर आपण असं लिहू शकतो, 5 प्लस 1/6. आता 5ला आपण डिनोमिनेटर 1 गृहीत धरू. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ, म्हणजे 5 आणि 6 यांचा मल्टिप्लिकेशन, 5 × 6, नंतर 1 × 1, 5 × 6, 5 × 6 हे प्लस साईन, 1 × 1 1 × 1, आणि हा कोणता येईल? 1 × 6, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन, नंतर हा मल्टिप्लिकेशन, आणि नंतर डिनोमिनेटर मल्टिप्लिकेशन. हे येईल 30, हे येईल प्लस 1, आणि हे येईल 6. 30 प्लस 1 म्हणजे 31/6 हे येईल आपलं आन्सर, 31/6. किंवा आपण सेकंड मेथडने असे काढू शकतो, 5 प्लस
1/6. आता येथे 1 आहे डिनोमिनेटर. आता दोघांचा सेम करायचा म्हणजे इथे 6 करावं लागेल. येथे 6 येण्यासाठी आपण काय करू, याला 6ने मल्टिप्लाय करू आणि येथे 6ने मल्टिप्लाय करू आणि हा फ्रॅक्शन ॲज इट इज. 5 × 6 36 आणि प्लस 1/6. आता दोघांचा डिनोमिनेटर सेम झालेला आहे म्हणून एकच डिनोमिनेटर घेऊ आणि न्यूमरेटरची आपण डायरेक्ट ॲडिशन घेऊ. म्हणजे 30 + 1 आन्सर येईल 31 आणि बाय 6. म्हणजे हे दोन्ही आन्सर सेम येतात. ही मेथड करा किंवा ही करा. क्रॉस मल्टिप्लिकेशनची करता येईल किंवा डिनोमिनेटर सेम करून ही पण करता येईल. नेक्स्ट तिसरा प्रश्न, 4 इंटिजर 3/4 म्हणजे आपण असं लिहू शकतो 4 + 3/4. 4 + 3/4. तर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, डिनोमिनेटर न्यूमरेटर म्हणजे 16 आणि प्लस हा डिनोमिनेटर हा न्यूमरेटर म्हणजे 1 × 3 3 आणि डिनोमिनेटर 4 × 1 म्हणजे 4. म्हणजे हे काय येईल 19 होतील आणि 4 येतील 19/4. हे येईल आपलं आन्सर. किंवा या मेथडनं जर करायचं म्हणलं 4 + 3/4 येईल. तर येथे आपण 1 आहे, येथे 4 आणावं लागेल तरच आपण न्यूमरेटर ॲडिशन करता येईल आपणास. येथे 4 आणण्यासाठी म्हणजे या फ्रॅक्शन या नंबरला 4ने मल्टिप्लाय करू आणि येथे पण 4ने मल्टिप्लाय करू आणि हा ॲज इट इज म्हणजे 16 होतील 4 आणि प्लस 3/4. आता दोघांचे डिनोमिनेटर सेम झालेले आहेत त्यामुळे आपण न्यूमरेटरची ॲडिशन 16 + 3 19 होतील आणि डिनोमिनेटर एकच येणार 4. म्हणजे हे आणि हे सेम आहे. किंवा डायरेक्ट जर आन्सर काढायचा असेल 4 × 4 म्हणजे हा दोघांचा मल्टिप्लिकेशन 4 × 4 किती होतात 16 आणि प्लस त्याच्यामध्ये हे ॲड करायचे म्हणजे हे हा नंबर ॲड करायचा. ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचा 4 × 4 16 होतात आणि प्लस हा नंबर वरचा ॲड करायचा म्हणजे काय येते 19 आणि हा डिनोमिनेटर 4 ॲज इट इज म्हणजे हे येईल आपलं आन्सर. म्हणजे 4 × 4 16 + 3 19 आणि हा डिनोमिनेटर 4 म्हणजे 19/4 आन्सर. नेक्स्ट फोर्थ प्रॉब्लेम आहे आपला 2 इंटिजर 5/9. तर यासाठी आपण 2 + 5/9 असे करू शकतो. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा डिनोमिनेटर आपण सेम करू. येथे 1 आहे म्हणजे आपणास येथे 9 पाहिजे. येथे 9 कधी येईल, जर येथे 9 लिहिला तर मग येथे 9ने मल्टिप्लाय करावं लागेल कारण येथे 2 × 9 आणि मग 1 × 9 कारण 9नेच न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. आणि प्लस 5/9 हा फ्रॅक्शन ॲज इट इज. तर आता 9 × 2 18 होतील आणि हे 9 आणि प्लस 5/9. आता काय झालेले आहेत दोघांचे सेम झालेले आहेत डिनोमिनेटर. असं जर असेल तर आपण एकच डिनोमिनेटर घेणार आणि ह्या दोघांची ॲडिशन घेणार न्यूमरेटरची. 18 + 5 23 होतील 23. आता हे आन्सर येईल आपलं 23/9. असं जर आपण टॅली केलं 9 × 2 किती होतात 9 × 2 ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन 18 होईल आणि हे त्याच्यात हे 5 आपण ॲड करणार. ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन 9 × 2 18 आणि हे 5 ॲड केले 18 + 5 23 आणि हे डिनोमिनेटर 9 23/9. आन्सर ॲक्युरेट आहे की नाही असंही टॅली करता येईल आपणास. नेक्स्ट पुढचा प्रश्न 1 इंटिजर + 5/7. तर आता आपण येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पाहू. म्हणजेच हा मल्टिप्लिकेशन या 2 नंबरचा या 2 नंबरचा नंतर या 2 नंबरचा करायचा आहे. 7 × 1 7 होतील 1 × 5 5 होतील आणि 1 × 7 7 होतील. म्हणजे आन्सर येईल आपलं 12/7. टॅली करायचं आहे 7 × 1 हे दोघांचा मल्टिप्लिकेशन 7 × 1 7 होतील
आणि हे त्या आलेल्या आन्सरमध्ये हा नंबर ॲड करणार आपण, म्हणजे 7 + 5 12 आणि डिनोमिनेटर 7 हा 12/7 12/7 म्हणजे आन्सर आपलं राईट आहे. नेक्स्ट, पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन केलं होतं मिक्स्ड नंबरचं. तर या प्रॉब्लेममध्ये काय करायचं आपणास, हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स आहेत, याचं कन्वर्सेशन आपणास कशात करायचं आहे, मिक्स्ड नंबरमध्ये. तर आता असं करण्यासाठी आपण 30/7 हा नंबर आहे ना आपला, यास आपण काय करू, 30 आणि डायरेक्ट 7ने आपण डिवाईड करू. तर काय येईल, 4चा भाग जाईल आणि रिमाइंडर 2 राहील. म्हणजे हा काय आला आपला, क्वोशंट आला, हा भागाकार आला, 2 काय आली, रिमाइंडर ही बाकी आली, आणि आपण डिव्हिजर हा 7 आहे ते, म्हणजे क्यू आर आणि बाय डी या फॉर्ममध्ये लिहिलं आपण. आता 30/7 याला जर क्यू म्हणजे आलेला आन्सर 4, आर रिमाइंडर किती आली 2 आणि डी म्हणजे 7ने डिवाईड केलं, तर हे येईल आपलं मिक्स्ड नंबर. याचं कन्वर्ट आपण याच्यामध्ये केलेलं आहे, हा येईल मिक्स नंबर. किंवा टॅली जर करायचं असेल, 7 × 4 28 + 2 म्हणजे 30 आणि 7ला 7. नेक्स्ट, 7/4 आता हे म्हणजे 7ला 4ने आपण डिवाईड करू, 7ला 4ने डिवाईड करू, 1चा भाग जाईल, रिमाइंडर काय येईल 3, म्हणजे QR/D या टाईपमध्ये लिहू. क्यू म्हणजे हा आलेला आन्सर, डी म्हणजे हा याला आपण डिवाईड केलं तर, आणि आर म्हणजे ही बाकी आलेली 3, म्हणजे 7/4 आन्सर 1 आलं, आपण 4ने डिवाईड केलेलं आहे, आणि रिमाइंडर किती आली 3. याप्रमाणे हे येईल आपला मिक्स्ड नंबर. किंवा असं डायरेक्ट काढता येईल, समजा 7/4 तर कितीचा भाग जाईल, 1चाच जाईल, बरोबर आहे, बाकी किती उरेल 3, आणि कशाने डिवाईड केलं आपण 4ने, असं डायरेक्ट लिहिता येईल. तिसरा आपला प्रश्न आहे आपला 15/12. 15/12 आता 15ला जर आपण 12ने डिवाईड केलं तर एकचाच भाग जाईल आणि बाकी 3 उरेल आपली, म्हणजे 15/12 काय येईल, आन्सर किती आलेलं आहे आपलं, म्हणजे क्यू 1 आलेलं आहे, रिमाइंडर किती आली 3, येथे रिमाइंडर लिहिणार, येथे आलेला आन्सर लिहिणार, ह्या भागाकाराचा आन्सर येथे लिहिणार, आणि कशाने डिवाईड केलं तर आपण ह्या 12न, हे 12 ॲज इट इज. ओके. किंवा आपण डायरेक्ट जर केलं 15/12 पहा, एकचाच भाग जाईल, 12 × 12 3 उरतील, म्हणजे ही बाकी उरेल, आणि 12ने डिवाईड केलेलं आहे, याप्रमाणे काढता येईल. नेक्स्ट, चौथा प्रश्न आहे आपला 11/8. 11/8 पहा, 8ने जर आपण डिवाईड केलं, 8 × 8 म्हणजे 1, बाकी उरेल 8 9 10 11 3 बाकी उरेल, आणि 8ने डिवाईड केलेलं आहे. किंवा ह्या पद्धतीने आपणास करता येईल, 8 × 8 बाकी 3 उरेल, म्हणजे क्यू आलेला आहे, क्वोशंट आलेला आहे 1, रिमाइंडर आलेली आहे 3, आणि आपण डिव्हिजर आहे आपला 8, म्हणजे QR/D या फॉर्ममध्ये जर लिहायचं म्हणलं, Q1 होता 3 आणि डिव्हिजर 8, हे आन्सर येईल आपलं, हेच आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट, 21/4. 21/4 तर 21ला आपण 4ने डिवाईड करू, 5चा भाग जाईल आणि रिमाइंडर 1 येईल आपली, म्हणजे आन्सर काय येईल आपलं 21/4 इक्वल टू भाग कितीचा आला, म्हणजे आन्सर आलेलं आपलं 5, रिमाइंडर आलेली आहे 1, आणि 4ने डिवाईड केलेलं आहे. टॅली जर करायचं म्हणलं, 5 × 4 20 + 1 21, आणि डिनोमिनेटर 4, म्हणजे हे आलेलं आहे. नेक्स्ट,
20/7 म्हणजे 20ला 7ने आपण डिवाइड करू. 2चा भाग जाईल, रिमाइंडर आपली 6 उरेल. म्हणजे 20/7 हा आपला इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. याचं कन्वर्ट केलेलं आहे आपण मिक्स्ड नंबरमध्ये. कसा होईल मिक्स्ड नंबर? आन्सर काय आलेले 2, रिमाइंडर 6 आणि 7ने डिवाइड केले. 7 × 2 14 + 6 20 आणि 7ला 7 म्हणजे हे आलेलं आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, राईट दी फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्सचा यूज करायचा आहे आपणास, म्हणजे फ्रॅक्शन टाईपमध्ये लिहायचं आहे आपणास. इफ 9 kg राईस इज शेअर्ड अमंग अस 5 people. 9 किलो राईस 5 पीपलला आपण शेअर केला तर एका पीपलला म्हणजे एका व्यक्तीला किती किलो राईस पडेल ते आपणास इंडिकेट करायचं आहे. समजा 9 किलो राईस आहे तो 5 व्यक्तींना, तर एका व्यक्तींना किती म्हणजे 9/5 होईल. 9 किलोग्रॅम राईस आणि हे पर्सन्स म्हणजे 9/5 हा आपला फ्रॅक्शन होईल. फ्रॅक्शन यूज करून लिहायचं होतं आपणास, म्हणजे 9/5 kg हेच आन्सर येईल आपलं. तर एक सेंटेन्स लिहू आपण. फॉर 5 persons गेट 9 kg राईस. प्रश्नातले शब्द आहेत देअरफॉर फॉर 1 person will get 9/5 kg राईस. हा येईल आपला फ्रॅक्शन 9/5. नेक्स्ट येथे 5 शर्ट तयार करण्यासाठी 11 मीटर क्लॉथ रिक्वायर्ड. तर आपणास एक शर्ट जर तयार करायचा असेल तर किती मीटर क्लॉथ लागेल हे काढायचं आहे आणि ते फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे. ते लिहिण्यासाठी मित्रांनो 11/5 होईल, कारण 11 मीटर टोटल क्लॉथ आहे आणि 5 शर्ट त्यामध्ये होतात, त्यामुळे 11/5 म्हणजे एका शर्टला तेवढा कॉटन लागेल, तेवढा कपडा लागेल. म्हणजे सेंटेन्स लिहू आपण त्यासाठी एक. फॉर 5 शर्ट्स 11 मीटर्स क्लॉथ नीडेड किंवा रिक्वायर्ड. देअरफॉर फॉर 1 शर्ट 11/5 मीटर्स हाच आपला फ्रॅक्शन आहे. 11/5 मीटर्स क्लॉथ विल नीडेड. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.